कोटी ब्याचे पॉकेट घेऊन जातो पंढरपूरला. रिकाम्या हाताने जातच नाही आणि रिकाम्या हाताने येत नाही मी. येताना तिथली माते घेऊन येतो आणि ते एका तुळशीच्या ह्याच्यात टाकतो मी. तिथं दर्शन घेतो वर्षभर आणि तिथं तुळशीचे रोप तयार करून पुन्हा पंढरपूरला घेऊन जातो. कारण कमीत कमी काहीच नाही लावलं तर एक दारात तुळशीचं रोप असावं. बऱ्याच जणांच्या दारात तुळशी दिसणार नाही मला इथे. त्या कडवणीत पर्यंत लोक एक बी तुळस दिसणार आणि माळावाली तर नाहीच म्हणजे माळ आणि तुळशीचा काळ आहे ना. लक्ष्मी दारात तुळस घरात आहे का नाही. तुळस दारातच पाहिजे का. आपल्याकडे जनावरांचा काही त्रास आहे का. एक एक दोन दोन तीन तीन लावणं काय फरक पडायलाय. महाराष्ट्रामध्ये एकाही शेतकऱ्याच्या महिलांना आत्महत्या केली नाही कारण ते 5 तरी मिनिट तुळशीच्या सानिध्यात असते. 24 तास ऑक्सिजन देणारी वनस्पती आणि ज्यावेळेस चंद्रावर लोक राहायला जाणार आहेत तर तिथं प्रथम एक रोप लागणार आहे ती म्हणजे तुळशीचं. इतके पवित्र तुळशी, इतकं मोठं पावित्र्य. अनेक मुस्लिमाने माझ्या कार्यक्रमातून त्यांनी मस्जिद मध्ये तुळशी लावले, तिचं पावित्र्य जतन केलं. कारण तुळस करायचं नाही कळस, नाही तर संसाराचा घासळा आळस. कोरोनाच्या काळात कसा झटका दिला बघा. काय कोरोनानं भल्या भल्याला सोडलं नाही आणि मला आजारी पाळलं नाही. मी लय कोरोनाचे पेशंट मोटरसायकल घेऊन आलो. माझ्याकडे सगळ्यात माझा आवडता ऑटो आणि मोटरसायकल हे 2 वाहन आहेत. ऑटो मध्ये बसलं की मला लोक म्हणतात आमदार झाल्यासारखं वाटतंय, मला वाटतं हेलिकॉप्टर मध्ये बसल्यासारखं वाटतंय. कमी खर्चामध्ये सगळं वातावरण बघायला पटकन उतरायचं चटकन. काही कुठं गडबड झाली तर लगेच उतरले. मोटरसायकलचे ब्रेक दाबले की झालं. रस्ते बघता येतात. 650 किलोमीटर मी नागपूरला आता आंदोलनामध्ये गेलो होतो. मला माझी चिंता नाही कारण माझी लक्ष्मी सगळ्या घराचा कारभार सांभाळते. लेकरांना सुद्धा 3री पासून 1 रुपया पण देत नाही. आपल्याकडे 25 वर्षाचा वंशाचा दिवा झाला तरी ती म्हणते बाबा मला माजलगावला बीडला जाऊन यायचं जरा 1000 रुपये देता त्याला एकदा रानात काम करायला नेता का. रानातच नेत नाहीत कुणी हो. म्हणून पोरं जमीन विकायला लागली. त्याला लहानपणापासून सवय लावा. काळजाचा तुकडा खराब झाला तर आपल्याला अमेरिकेमध्ये जाऊन प्लास्टिक सर्जरी करता येईल सर. पण जमिनीचा तुकडा जर गेला तर ते पुन्हा आपण परत घेऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला विनंती करणार आहे ज्यांच्याकडे जमीन आहे त्याने एक जमिनीचा तुकडा ऐकू नका. जरा अडचण आली तर खर्च कमी करा. मावळ्याने 4 ड्रेसवर असतो मी. वर्षाला कमीत कमी 5-10 लाख रुपये कमवतो. 4 ड्रेस. 5व्या ड्रेसची काही गरज पडत नाही. म्हणजे लोक काय म्हणतात ते म्हणू द्या पण आपण आपल्या धुनीत राहिलं पाहिजे. संध्याकाळी 5 मिनिटात मला झोप लागते. 5च मिनिटात. कारण दूध भाकरी खातो ती गाईचं दूध खातो. म्हणजे बापानं रट्टावून पिली 100 एकर जमीन गेली. किती जमीन होती माझ्या बापाला. 100 एकर. फक्त 100 एकर. बघा तिकडे कोणतरी हात किती फक्त 100 एकर. आता लक्षात आलं. ते लय भारी कलाकार आहेत. चालू झालं तिकडे. कारण ही जी किमिया आहे म्हणून तुम्हाला सांगतो की ही काळी माळ आता कमी कमी होत चालली. 100 गुंठेवर आलो. माझ्याकडे अर्धा एकर जमीन आहे तरी सुद्धा भरपूर आहे. आणि म्हणून आपल्याला तिला सांभाळायचंय. कारण माता आणि माती सक्षम राहिले पाहिजे सर. माता आणि माती. कारण माती आता कुपोषित करून टाकले आपण की इतकं काय खातं टाकायला. शेजाऱ्यानं 5 पोते टाकले की 7 पोते टाकतंय. 7 पोते टाकतंय म्हणत नाही की 2 पोते कमी झाले पाहिजे. खायचा तर काही प्रश्नच नाही. हे जीवाणू कीटाणू सगळं संपवून टाकलंय आणि आपण आता संपायच्या मार्गावर चाललो. आपल्याकडे ऊस मालक खुश आणि बजेट खुश. हाताला काहीच लागना. बँक बी आपल्याकडे बघना आणि अधिकारी तर चांगला वागायचं ना. शेतकऱ्याला किती किंमत आहे. जगाचा पोसंदा त्याला कुठला तरी नोकरदाराचं मला सांगा शिफारस पत्र जोडावं लागतं. किती दुर्दैव आहे का नाही. कर्ज काढणाऱ्याला मला सांगा कर्ज द्यायला लागले पण काय मला शेतकऱ्याला कोणी देण्यात गेले नाही. आपल्याकडे आपली किंमत आपण कमी केली. आपला काटा हातात गेला. आणि म्हणून तुम्हाला सांगतो गीत सादर करणार आहे मी. लई दिवसाला भल्या पावसानं शेतकऱ्याची झाली जाई ना ती रागुला बोले महिना राजा. दुष्काळ कसा काय जाणार. कसा दुष्काळ जाणार आहे. कारण शेजाऱ्याला जर पाणी लागलं ना शेजारी खुश होत नाही. रात्रभर त्याला झोप येत नाही. लय पाणी लागलं त्याला. लयच पाणी लागलं हो. आई
तर आणता येईल त्यांच्याकडून. नाही नाही, लय पाणी लागलं आपल्याला बोर घ्यावंच लागतं यार. जलाला जोर त्यानं घेतलं बोर, साधलं तर बोर नाही तर जीवालाच घोर. नशिबातलं कुठं जाणार आहे हो? कारण माणसाला पाणी भ्यायला लागलंय, पाणी लांब लांब पडायला. तुमच्याकडे जरा पाणी जवळ आहे, आमच्याकडे 400 आणि 500 फुटावरचं पाणी, आणि ती पिण्यासाठी चांगलं पाणी नसतं, घातक पाणी असतं ते. तुम्ही भाग्यवान आहेत. आणि मावल्यांच्या तब्येती पण चांगल्या वाटायला वरून चांगल्या वाटायला तर, पण कोणाचं तरी मन का दुखायला लागलेला, कोणाचं तरी कंबर दुखत या, कोणाचं तरी डोकं दुखत या. उगाच मनातल्या मनात राग येते उगाच, आहे का नाही? सुखी कुणी नाही. कारण आपल्याला जो आहार मिळतो ना, तो आहार चांगला नाही. तुम्ही अन्नपूर्ण आहे म्हणून संसारात गोष्टी कमी करायच्या. अगोदर लई दिवसानं भल पावसानं, अहो लई दिवसानं भल पावसानं, शेतकऱ्याची झाली या दैना, शेतकऱ्याची झाली या दैना. हे रागोला बोले मैना, राजा दुष्काळ कसं काही म्हणजे मालक वारीत, आईचं तुरीत, आणि शेजारी वस्तू बांध कोरीत. ज्याच्या गळ्यात 108 मणी त्याच्यासारखा भाग्यवान नाही कोणी. आणि त्याचं दुसरं वाक्य आहे, ज्याच्या गळ्यात 108 मणी त्याच्यासारखा लबाड नाही कोणी, असं मी म्हणणार नाही. तुळस लावायची तयारीच नाही आमची, झाडाचं तर सोडूनच द्यावं. एक तरी रोप लावायचे आपल्याला. वृक्षवल्ली आम्हा चोयरे वंचरे आळविती सुसवरे. ही जी गणगोत आपलं कोण आहे? सगळे सोयरे कडे. जरांगे पाटलांनी सांगितलं सगळे सोयरे. एवढं लक्षात राहिलं आपलं फायदाच आहे ना. आपली हिता, आपलं हित कळलंय आता. काय माहिती का?
सगळे सोयरे म्हणले की जायला गेले, पुन्हा सगळे विसरले, 11 विसरले, 12 विसरले, 13 विसरले, 96 92 सगळे विसरले आणि पाय पसरले. पण आमचं काय, सगळे सोयरे आपले कळले पाहिजेत. आता ही झालं आपल्या कुटुंबापुरतं, पण आपले सगळे सोयरे पशु पक्षी सुद्धा जिवंत राहिले पाहिजेत. हा दंडकारण्याचा भाग आहे रामायणामधला. माऊली कुठला भाग आहे हा? दंडकारण्याचा भाग आहे. त्यावेळेस मी ज्यावेळेस रस्त्याने येत होतो त्यावेळेस मला वाटलं की त्या काळात राम कसे आले असतील, इतक्या वनात कसे गेले असतील. आपण भाग्यवान आहेत. या मातीला त्रिवार नमन करावं असं वाटतं, कारण इथून रामाच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी त्या नावाला सार्थ केलं की रामाच्या नावाने एवढं मोठं मंदिर बांधलेलं आहे. ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. आपल्याला धार्मिकतेतून पर्यावरणाकडे जायचे, आपल्याला धार्मिकतेतून सर्मिकतेकडे जायचे. आपल्याला देर हरीण पालगावरी देणार आहे का देव? सगळ्यात दिलंय. करतो देव देव निनहाला शेव. झाला सूर्यवंशी, दिवस निघाले शिवाय नाही तिथवर ऊन पडूस तर उठतच नाही. म्हणजे मालकीन म्हणजे उठाव स्वयंपाक तयार झालाय. लेकर मध्ये बाबा उठ आहे म्हणजे बस रे मीटिंग वर आलो रात्री. कुठं बॉम्बला मीटिंग आहे? सत्ताधारी बिन विरोधक एकाच बैठकीत जेवायलेले असते आणि नुसत्या नळ्या हाणायलेल्या असते. तिकडे लई सोंग करते, कीर्तनात येते, भाषणात येते. तुम्हाला काय सांगावं सरपंच, तुम्हाला अनुभव असेल पण मला जरा जास्तच अनुभव आहे. सत्ताधारीने विरोधक एकदा तिकडे खंडाळ्याला लोणावळ्याला गेले रे गेले तिकडे काय लागायची ते लागू द्या. बीड जिल्ह्याची मराठवाड्याची कड त्यांचंच होते धड आणि आपला ऊस म्हणजे फटाकड्याची लढ. कुणीच आपला प्रश्न सोडू येत नाही. काटा आपल्या हातात नाही, त्याच्यामुळे काटा निघाला आपला. थोडा घाटा येऊ द्या पण काटा आपल्या हातात राहिला पाहिजे. म्हणजे एकानं ऊस लावला की मेंढी सारखं काम आहे. सगळ्यांना ऊस, बाकी सगळं खुश. कुणीच नाही खुश. सध्या घरामध्ये ढुसपूस. नवरा बायकोकडे बघितला, बायकोने नवऱ्याकडे बघितलं की काय झालं का आले मग जायला गेला. कशाला लावला? कारखान्याचा सभासद असताना सुद्धा ऊस जात नाही. मी काय म्हणणार आहे का चेअरमनला हाना, नाही तर उद्याच्याला यायचे माझ्याकडेच लगे. लोक आले कड लावून गेले. पेटवायचं काम मिटव करायचं नाही, आपल्याला मिटवायचं काम करायचं नाही. कापूस आहे आपला, आपल्या हातात नगदी पीक पाहिजे म्हणजे. आणि मी तुम्हाला सांगतो हे झाडाचं सगळ्यात मोठं नगदी पीक आहे. रस्त्याच्या बांधाच्या कडेने जर तुम्ही नुसतं सागवान जरी लावलं तरी बागवान लगेच तुमच्या दारात येते. आज सुबाबळीचं पीक कागद तयार होलाय. तुफान मोठं उत्पादन आहे सर. होय सर, सुबाबळीचं पीक. आपल्याकडे त्याच्या शेंगा पडले की आपल्याला ती दंगाच होतो. म्हणजे येऊ देत नाही, तुरून टाकारी म्हणते ती नको साडीसाठी. पण ती लक्ष्मी आहे, एक लक्षात ठेवा. आपली जे घरातले किरसुनी असते का, सगळा केर आपण इकडचा केर तिकडं. ग्राम स्वच्छता अभियान काम चाललं छान, इकडची तिकडे घाण. कसा मिळाला मला सन्मान? म्हणून आपल्याला छोट सुंदर काम करायचंय. आणि म्हणून एक माझं सगळ्यात आवडतं गाणं आहे, कारण मी कमी वेळामध्ये आपल्याला काही गाणे ऐकवणार आहे. मला अगोदरच म्हणजे तुम्ही इकडे तो पोळीचं जेवण घातलं आणि इकडे धडधड धड वाजायला माझं कसं मन लागलं. तिकडे आमच्या गेवराईचे महाराज होते, म्हणले कुठे आहेत तुम्ही? मी म्हणलं टाळ मृदंगाचं. ते म्हणले तमाश सारखंच वाजायला लागले. जसं शेतकरी तसं पीक आहे ना. आणि म्हणून हे धार्मिकतेतून आपल्याला पर्यावरणाकडे जायचंय. म्हणून आपल्याकडे माझं सगळ्यात जे आवडतं गाणं मला सरांनी सांगितलं, उजाड झाले डोंगर सारे, उजाड झाला गाव, एक तरी रोप लाव माणसा, एक तरी झाड लाव. कारण माणसाला रोज कमीत कमी 10 ते 15 किलो ऑक्सिजन लागतंय. त्याची किंमत आपण बघितलं की एक ऑक्सिजन सिलेंडर घ्यायचं म्हणलं की 3-3 हजार रुपये लागते सर राठोडचं. पण आपल्याला हे सगळं फुकट मिळाले, शरीर फुकट मिळाले. तुमचं गाव निर्व्यसनी, तुम्हाला नाव ठेवायला शिल्लकच नाही. तुम्ही अगोदरच माझं अर्ध तोंड बंद केलंय. लय भारी. दारू पिणाऱ्याचं काहीच नाही, म्हणजे तंबाखूचा तर काही विषयच नाही. असतील थोडे ती गपचिप खात्यात समजा. आणि आमच्या इकडे तर काही वातावरणच नाही. म्हणजे आमच्या माया मावल्याचं काही बघायचं कामच नाही. मावल्यानो तुम्हाला काही 2-3 गोष्टी सांगणार आहे, लेकरू म्हणून सांगणार आहे तुम्हाला, की जगायचं असेल नीट तर वरून टाकायचं नाही भाजीला मीठ. बघा इकडं थोडं अळणी होऊ द्या, पण जरा वळणी येऊ द्या. मीठ कमी वापरायचं, कमी वापरायचं. जरा थोडं कमी खाल्लं तर काही फरक पडणार नाही, कायमचं बंद होऊन जाईल मीठ. त्याच्यानंतर जी मैदा आहे ना आपला मैदा, मैद्याचा थोडा कायदा पाळा आणि घरात वायदा करा की जरा कमी मैदा खा. लेकरांना जर मला पाव खाऊ घातले, आवडते ना तिथे तुला पाव,
देवा मला पाव, द्यावं मला पाव. ती म्हणते पावच कशाला, चहा पण पे ना. चहा पिल्यामुळे तरतरी येते, उल्हास येते ना, लय उल्हास येते. सासूबाईला आला उल्हास, सुनबाईला दिला गिलास आणि सासूबाई झाली खालास. चहा प्याला की तरतरी येते, तरतरी आली की म्हातारी वरी जाते. साखर जास्त होणं म्हणजे ही चांगली गोष्ट नाही. आपल्या प्रत्येक भाजीमध्ये साखर आहे, भाकरीमध्ये साखर आहे, चपातीमध्ये साखर आहे. आपल्याकडे महाराष्ट्रीयन लोकांना चहा प्यायची गरज नाही. इंग्रजाकडे जे खपत नव्हतं ते आपल्याकडे सुरू केलं. रेल्वेला त्या काळात रेल्वे स्टेशनला फुकट चहा वाटायची. जसं आपल्याकडे 72 ला मिल वाटला ना, पुन्हा काँग्रेस आणलं आमच्याकडे, सगळं बी आणून टाकलं. आता चुप काटालाय, चुपके चुपके आसू बहाना याद आहे. आपल्याकडे आहे का ना चिपकाटे आहेत का गवत, लगेच पसरायले. ती कशात आले माहिती का, राशन मध्ये आले, राशन मध्ये आले. ती लय भारी. आपल्याकडे असं फटकायचं, ती उकंड्यावर टाकायचं, ती लय भारी. चमचम चमकत आहे, शेतात जाते, बांधावर खुश होते, हळूहळू पाय पसरते. बामणाला दिली वसरी, हळूहळू पाय पसरते. सगळं विसरून चाललो आपण. आणि म्हणून हे सगळं प्रचार प्रसार आपल्याकडे आलाय. म्हणून आपल्याला मैदा, तुम्ही बघा टायल आहे ना लग्नामध्ये वापरतात. माझ्या लग्नात होती, तुमच्या लग्नात होती का नाही, होती. माझ्या लग्नात टायल होते. टायलला फक्त मैदा लावून बघा आणि त्याला धुवा, ती मैदाच निघत नाही. ही 2-3 गोष्टी मुद्दाम लक्षात ठेवा, कारण आपली माणसं आहेत, माझी माणसं आहेत. खूप खूप अवघड गोष्ट आहे. त्याला लावला की मैदा ती निघतच नाही. तसं एकदा आपण जेवण केलं की त्या आतड्याचं निघतच नाही. आतडे काय धुवायचेत का मग पुन्हा धुता येतात का. लेकरू जर संडासला गेलं तर 5 मिनिट तसंच बसतं. या माय म्हणजे अरे उठके मुड द्या, आय होळीच नाही ग, काय खरं का नाही. मान हाराला पुरी लबाड बोलत नाही. एखाद्या वेळेस खोटं बोलतात पण लबाड बोलणार नाही. खोट लबाड एकच का बोरी ना. मुलं गेले कुठे येतात, नुसत्या मुली दिसायला येतात आणि 7च येतात. हम 7 क्या बात, हातो मी हात. मुलं काही दिसत ना, पुढे गेलो एकटच आहे. म्हणजे बाहेर कसं मुलाची संख्या झाली आहे आणि इथं मुलीची संख्या. वा काय मस्त वातावरण, रामराज्य आहेच बाबा. आणि म्हणून एकटच आहे आणि ते मी लाजू लाजू इकडे बसले. या एकदा ह्या मांडीवर मी म्हणलं असं करायला लागलं की आता हे मांडीवर असं आपलं आमचं असं कसं इकडे खुश वातावरण आहे बघा का नाही. म्हणजे असंच आनंदी जागा. पोरींनो, तुम्ही 2 घरचा दिवा आहेत आणि मुलगा वंशाचा दिवा. बापानं खांद्यावर न्यावा, पानपट्टीवर गुटखा खावा आणि बाप रानात गेला की पोरांना घ्यावा आणि त्या स्टाईलनं खावा. आपल्या मुली, मला एक बी मुलगी, मला अनेक ठिकाणी निरोप येते की बा देशमुख साहेब एखादा मुलगी चांगली बघा, मुलगी चांगली बघा. अरे सुतळीचा तोडा मिळा नाही म्हणलं येड्यानो, आईचा जोडा ही काय सोपी गोष्ट आहे. म्हणून मी गडबडीने 20 वर्षापूर्वी लग्न करून टाकलं. आता तुमचं झालं सारं काय चांगलं झालं. आपलं कसं महाराज, तुम्हालाही काही अडचण येणार नाही. संख्या वाढली आता, नाही तर कधी करशील लग्न माझ्या ईश्वरा तुला ठावे. लग्न करावे का अशीच मुझ्यासारखं राहावं असं खूप अवघड झालेले आहे. मुलीवर आईचे संस्कार आहेत आणि मुलावर बापाचे संस्कार आहेत. ही 2 घरची ज्योती. हो, वंशवेल आहे, वंशवेल. पोटातला गर्भ आणि जमिनीतला अंकुर जोपर्यंत जिवंत राहणार नाही तोपर्यंत हे निसर्ग चक्र चालणार नाही. आणि म्हणून आपल्या समोर गीत सादर करतो. उजाड झाले डोंगर सारे, उजाड झाला गा, उजाड झाले डोंगर सारे, उजाड झाला गा. एक तरी रोप लाव मानसा, एक तरी झाड लाव, एक तरी रोप लाव मानसा, एक तरी झाड लाव.
आयुष्यभर देतं ते, सावली देतं, फळ देतं, फुलं देतं, ऑक्सिजन देतं. जसे आई वडील आपल्या मुलाकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही, ऋषी मुनी आपल्या भक्त मंडळीकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही. ही निस्वार्थपणे ही आपल्यासाठी देणारी वनस्पती जगातली सगळ्यात महान. मरावे म्हणजे वृक्षरूपी उरावे. एक आपल्या हाताला फक्त एक रोप लावायचंय. एक रोप लावलं तर या महाराष्ट्राची 12.5 कोटी लोकसंख्या आहे. 12.5 कोटी रोपांची लागवड होईल. आपल्या मराठवाड्यामध्ये सगळ्यात जंगल प्रमाण कमी आहे. फक्त 3.5% जंगल आहे. लक्षात ठेवा, असू द्या तुमच्या 3.5% जंगल आहे फक्त आपल्याकडं. आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी 33% जंगल लागतं सर. आपल्याला एवढी संख्या वाढवायची आहे. आणि म्हणून मी जिथं जिथं लग्नाला जातो तिथं एक रोप घेऊन जातो. गावातला कुणी माणूस गेला जगावला, मातीला जात नाही, राखाच्या कार्यक्रमाला जातो मी. उदळ फावडा आणि एक रोप घेऊन जातो मी. कारण माय बाबाची राख सुद्धा लोकांना जड वाटायली. चंद्रभागेत टाक, गंगेमध्ये नेऊन टाक, इंद्रायणीमध्ये नेऊन टाक. बापाला कधी अभिषेक जीवनपणी पंढरपूर दाखवलं नाही, पण राख मात्र तिकडे नेऊन टाकायची. ज्या मायबापाने आयुष्यभर कष्ट केलं, खडा ना खडा उचलून आपल्या घराला लावला, शेताला लावला. रात्रीचा दिवस गेला, बापानं मळा फुलवला. त्या बापाची राख तिकडे निघून फेकण्यापेक्षा खड्डा खाता आणि एक रोप लावा. नातरुंड म्हणतील हे माझ्या आज्याच्या नावानं झाड लागलेले. उत्तमाचे उरे कीर्ती मागे. शिल्लक काहीच राहणार नाही आपलं. या सिमेंटाला 100 वर्षे. हे माझ्याकडे बकुळाचं झाड आहे, हे रोप आहे. ही 200-300 वर्ष झाड जगतंय. वडाचं झाड हजारो वर्ष जगते. महाभारताच्या काळामधलं आज वडाचं झाड जिवंत आहे. पेनगिरी मधलं बघा, सरांनी सांगितलं की पेनगिरी मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं वडाचं झाड आहे. हजारो लिटर हे पाणी साठवून ठेवण्याचं काम करतंय. ऑक्सिजन देतं, सावली देतं, पक्ष्यांना फळं देतं. वर्षातून 5-6 वेळेस त्याला फळांचा भार येतो. एक रोप लावायचे. म्हणून मावल्यांना विनंती करणार आहे, एकाच वडाला किती दिवस चक्र मारणार आहे तुम्ही? जन्मांजन्मी होच पती मिळो. आपलं दुःख त्याला केव्हा कळू? म्हणून आपल्या आपल्या नावानं प्रत्येकाचा एक वड लावायचा ना. पुढच्या वर्षीपासून जेवढ्या वडाचे रोप मागताल ना तेवढे रोप मी देतो. लावायचं काम तुम्ही करा. बघा, आपण लावलेलं रोप त्याला पूजा करण्यात आवरच मजा असते. म्हणजे आपण एखादं आंब्याचं रोप लावलं, त्याला फळं लागल्यानंतर मी सांगतो हे मी लावलंय झाड, एक लावा. एक जाताना 5 क्विंटल सरपण लागतंय. त्या सरपंचाचं जाऊ द्या, सरपंच बघतील पुन्हा. सरपंच गावात वरण पाडला थोडं. इथं घरपट्टी नळपट्टी भरायला कोणी तयार नाही. झाडाचं कुठे पडले. तुम्हाला प्रामाणिक सांगतो, सगळ्यांना आता तुम्ही उपस्थित आहेत, मी पंचायत राजचा मास्टर ट्रेनर आहे. की ग्रामपंचायतच्या नळपट्टीमध्ये आणि पाणीपट्टीमध्ये ऋणात राहायचं नाही. बघा, आपण सप्तेच्या कार्यक्रमाला जर पट्टी नाही फाडली तर प्रसाद घेऊ वाटतंय का आपल्याला? पाटील या की जरा प्रसाद घेऊन जरा आलो चिकडून. काय करा घेऊ वाटत नाही. ज्या गावात आपण राहतो, ज्या घरात राहतो, त्याची नळपट्टी घरपट्टी द्यायला काय अडचण? सुंदर गाव होईल, सुंदर गाव. तुमच्या गावात भरीत असतील, मला आनंदच आहे. आमच्याकडे जरा झोड आहे, पण बोलायला लय गोड आहे. बघू पुन्हा भरू. आणि म्हणून आपल्याला विनंती करणार आहे, झाड काहीच मागत नाही. मागतं का काही? होय मुलींना झाड मागतं का काही? म्हणता का तुम्ही 1 इंच ताई मला एक आकडा देणं ग बाई, असं म्हणता का? बोराचं झाड लकडून गेलं या. एखाद्या सावकाराला चोरानं झुडपून काढावं असं पोरं त्या बोरीला झुडपून काढतात आणि बोरं घेतात. ते म्हणतात का हे बोर दादा मला 2-4 बोरं द्या ना. पोरांनो, मी ज्या ज्या झाडांचे फळं खाल्ले ना त्या झाडांच्या बिया जवळ ठेवायच्या आणि शिंदूर लावायचा दगडाला आणि तिथे एक रोप लावून टाकायचं. आपल्या मंदिरामुळे, आपल्या धार्मिकतेमुळे हे मोठे मोठे झाडं जिवंत राहिलेले आहेत. धार्मिकतेमध्ये खूप मोठी ताकद आहे. ही ताकद आहे, ही एकजूट आहे. पण याच्यामध्ये फूट पडायला लागली आहे. माळकरी वेगळे, टाळकरी वेगळे, हिडेकरी वेगळे, ककोजवाले वेगळे आणि
महाराज झालो आम्ही बगळे, प्रत्येकाचं वेगळं झालं. आता कसं विवाहाने वेगळं निघा हे थांबलं पाहिजे. प्रत्येक हित आणि रीत जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत आपली गावावर प्रीत राहणार नाही. म्हणून एक रोप लावायचे. झाड मागत नाही काही आपल्याला दोन. आमच्या ताई म्हणल्या दोन लावले तर विचारणार आहे कोण, पण तुम्हाला नक्कीच माझा येईल फोन. कारण एक रोप लावणं म्हणजे एक मंदिर बांधल्यासारखं. एक मंदिर, एक पिंपळाचं, एक वडाचं, एक उमराचं झाड लावणं म्हणजे हजारो ऋषी मुनीच्या पंक्ती जीव घातल्यासारखं. एक लक्षात ठेवा, पक्षी घरट्यातून भरवशानं बाहेर निघतो, पण झाडाला जर फळं नसतील ना जीव व्याकुळ होतो. लेकरं त्याची वाट बघत बसलेले असते. आणि म्हणून तुम्हाला विनंती करणार आहे, एक रोप लावायचं. खूप मोठं पुण्याचं काम आहे आणि पुण्याचं काम आपल्याला करायचंय. यावर्षी जूनला मी कमीत कमी आतापर्यंत 50,000 धाब्यावर मी जेवण करायला जात नाही. त्याला गप्पा मारत असतो धाब्यावाल्याला, कसं काय धंदा का, आता मला काय धंदा करायचा का, काय इस्त्रीचा नाही रांधा, कशाला काढायचा धंदा, इथंच खर्चाचा वांदा, इकडे रुपये आहे ना बांधा. होय, काही अडचण आहे का आपल्याला? मान आहे, सन्मान आहे. 2-2 शाली, ग्रामपंचायतीची एक शाल, कॉलेजची एक शाल, पुन्हा वरी जॅकेट मध्ये पॉकेट. काय पाहिजे मला सांगा? देणाराचे हात हजारो, दुबळी माझी जोडी, पोटा पुरता पसा मिळावा नको कुणाची पोळी. जगात समाजात एवढी मोठी ताकद आहे आणि म्हणून हे सगळं चाललेलं आहे. तुम्हाला विनंती करणार आहे, पोरीनं काळे आई कशाला म्हणते तुम्हाला माहिती का? काळे आई नाही माहिती? कुठे जन्मला तुम्ही म्हणतो दवाखान्यात जन्माला. आता संख्या तिकडे जास्त गेली, हिंमत नाही आता माईमध्ये राहिली लेकराला जन्म द्यायची. खातच नाही, उपास करते. म्हणजे उपासावर उपास कमी करा. मी सांगतो म्हणून करा, कारण कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलंय. आतड्याचा कॅन्सर, पिशवीचा कॅन्सर, तरुण मुलीच्या पिशव्या काढावा लागला, कॉलेजच्या मुलीच्या सर. म्हणून पुढच्या पिढीला जन्माला येऊ द्यायचं असेल, सक्षम पिढी घडवायची असेल. कृष्ण कसा होता? किती सुंदर, गुटगुटी, रंग जरी थोडा असेल काळा, पायामध्ये वाजायचा वाळा, कधीच केला नाही चाळा. ते सांगायचे समगे सांभाळ सांभाळ यशोदेच्या बाळा, पण सगळ्यांनी लावायचा त्याला लळा. त्यानंच पूर्वीला मळा घालविली अवकाळा. कारण गोधन त्यांनी वाढवलं, एकीचं बळ दाखवलं. पण आपला कृष्ण चिमटा ढेरीला, दूध डेरीला, मास येईल का टिरीला, चटी घातली का खाली निघून जाते. लेकरं कुपोषित असल्यावर कसं डोक्यात राहणार आहे मावलेनं? त्याला उलटी होत दूध पाजा, पहिल्यापासून सवय लावा. आमच्याकडे दूध काही पित नाहीत, म्हणजे पेले तर दारूच पितात. म्हणजे दारू पितात तर लवकर जाते. चांगला कार्यक्रम आहे. म्हणलं माझ्या बापानं फक्त 100 एकर जमीन विकली, दारूवरच विकली. आई लहानपणी तडपडून मिळाली, पण आईची इच्छा होती सर्वांना सांगायची,
की या सुधाकरच्या बापानं मोडलेला संसार या पोरानं उभा करावा. आणि म्हणून स्वतःचा संसार करणं लई सोपं या, परंतु मला पशु पक्ष्यांना अन्नदान करायचंय. हे कुणाच्या माध्यमातून? तुमच्या माध्यमातून होणार आहे. अन्नदानाच्या पंक्ती तुम्ही उठवणार आहे. आपण असो नसो पण पक्षी खातील, किडे मुंगे एका एका झाडाला अनेक पशु पक्ष्यांचा ते आधार आहे. एखादं झाड तोडलं तर बघा चिमण्या पाखरं कशी करतात म्हणजे. आणि म्हणून तुम्हाला विनंती करणार, एक पुण्याचं काम आहे. मंदिर नाही बांधता आला तर सुंदर मंदिर बांधले, कुठेतरी एखादं नवीन मंदिर बांधायचं, पुढे झाडच पाहिजे आपल्याकडे. इथं काय एवढ्या मैदानात काय कुठं दिसत नाही मला, बाजूला दिसायले हे का नाही. जर नवीन माळकरी झाला की कसं इकडून तिकडून लाज होते, टिळा लावायला लाज होते. बनाकीचे हरिंचाला मोरे, आम्ही पंढरीचे वारकरी, मनाची ठेवणा तयारी, पण अडचण लय भारी. कुणी यायचं मोहरी जायला तयार नाही. आता मुलाची संख्या तर लई कमी झाली आहे आमच्याकडे. तर ना टाळकरी ना माळकरी, बाहेरून आणावं लागते सगळी कंपनी. कीर्तनकार महाराज नावं ठेवून जातात, आमचे लोक तेवढ्या पुरतं तेवढं हसतात आणि पुन्हा नाक असून नसल्यासारखं बसतात. अवघड कार्यक्रम. प्रत्येक गावात भजनी मंडळ तयार झालं पाहिजे. सरपंच साहेब, प्रत्येक गावात चांगलं भजनी मंडळ, महिलांनी सुद्धा चांगलं भजन केलं पाहिजे. तुम्ही एवढ्याला भोजन खाऊ घालता, भजन किती सुंदर. ज्याला चांगलं रडता येते ना त्याला चांगलं गाता येते, ज्याला गाता येते त्याला लिहिता येते. मला लिहिता वाचता येण्याच्या अगोदर मी दुसऱ्याकडून 500 कविता लिहून घेतल्या होत्या. आणि त्याच्यातलं आता गाणं आपल्याला काळे कशाला म्हणते तुम्हाला माहिती का? कशाला म्हणते माहिती नाही का तुम्हाला? तुम्हाला कुणालाच माहित नाही का कशाला म्हणतात काळे? जमिनीला. बघा त्यांनी सांगितलं, हे विद्यार्थी वारी बघा येते तुम्ही लहान आहेत, आणखी लहान आहेत पण महान आहेत, माझ्यापेक्षा 100 वर्ष जगणार आहेत, म्हणून तुम्हाला सांगावलं मुद्दा. म्हणून आपल्याला काळे जमिनीला म्हणतात. आणि मी लातूरला शाळेमध्ये गेलो आणि त्याला विचारलं मुलींना, काळी आई? तुम्ही हो सर माझी ताई गोरी की. माय म्हणलं ही काळी पिकली तर गोरी खाईल, नाही तर चिंदाईचीच राहील ना, कर्नाटा खाणार आहे का काय? जमिनीत आहे, तुम्ही लय भारी. तुमच्या इतके भाग्यवान शेतकरी त्या जगात कोणी नाही. किंमत कमी असेल, सोन्याचा भाव कमी जास्त होतो पण मूल्य कमी होत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून आत्महत्याचा किंवा वाईट किती बी मोठे संकट येऊ द्या, मला 100 वेळेस वाटलं होतं मारावं, पण मी झाडाकडे बघतो, उन्हाळ्यामध्ये जेवढं ऊन झेलतंय पण प्रत्येक येणाऱ्याला सावली देते. पावसाळ्यामध्ये किती बी वादळ येतात पण ते डगमगत नाही. आणि म्हणून मी स्वतःला वृक्षमित्र समजतो. सगळ्या लोक मला देशमुख म्हणून मला कुणीच ओळखीत नाही, मला वृक्षमित्र म्हणून, कारण आनंद वाटतो मला. शासनाने एवढे मोठे पुरस्कार दिले, सरांना म्हणलं काय लिस्ट वाचू नका, एवढी मोठी लिस्ट ठेवायलाच जागा नाही माझ्याकडे. 16 पत्राचं शेडचं घर आहे माझं. माझी काहीच कमाल नाही हो, पण ज्या पुरीच्या बापानं माझ्या पदरात जिला बांधले तिची सगळ्यात कमाल आहे. तिच्याकडे 17 गावचा कारभार आहे बचत गटाचा. 10वी नापास होती लग्नाच्या अगोदर. लेकरं बाळ झाली की मी 10वी पास केलं तिला, पुन्हा 11वी 12वी केलं, पुन्हा कॉलेज कुमारी झाली आणि आम्हाला बिमारी आहे. तू पुढे शिक जरा, शिक समाजात टिक. आणि घरी पिकते ती मार्केटमध्ये. आमच्या घरी आमच्या गावात शनिवारचा बाजार असतो. बाहेर आणलं देशमुखाची, बाहेर जायला तयार नाही. 4 चौकात वाजत गाजवत घरी आणायचं आणि पुन्हा 4 चौकाच्या खांद्यावरच घेऊन जायचं. काय चाललंय? अर्धी शक्ती आपण बांधून ठेवली आहे. त्यांना स्वातंत्र्य द्या, आपल्यापेक्षा चांगला कारभार ते करता. आमच्याकडे बचत गटाचा आमची 1 कोटीची उलाढाल आहे बचत गटाची. फाटक्या तुटक्या महिला घरी ताई 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 म्हणतात. मी म्हणलं माझं नाव सांगून तू मोठं व्हायचं नाही, तुझ्या हिमतीवर मोठं व्हायचं. टीव्हीला हिम्मत बादरबाई, आता त्याच्याकडे सगळे म्हणतात ताई ताई, आमच्याकडे लक्षच नाही. पहिला राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार मिळाला राज्य सरकारचा त्यांना. अगोदर जिजामाता घरी आल्या. फाटक्या तुटक्या महिला ज्यावेळेस राज्यपालाच्या हस्ते पुरस्कार घेताना बघितले मला खूप आनंद झाला. आणि पहिल्या जिजाऊ घरी आल्या. आणि यावर्षी 2 शिवबा माझ्या माध्यमातून आले, आमच्या कुटुंबाच्या आपल्या माध्यमातून 2 छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पुरस्कार मिळाले. तो फार आनंद झाला. आयुष्याचा थकवा गेला. कारण तुकाराम महाराजांचा सच्चा भक्त आहे मी, सच्चा भक्त आहे. तुकाराम महाराज कापलं तरी मला तुकाराम महाराज निघतील म्हणजे इतकी श्रद्धा आहे माझी. आणि म्हणून त्यांच्या अभंगानं लग्न केलं. कुठेच अभंगानं लग्न केलं मला माणूस मिळाला नाही. तुम्ही बघितलं का माणूस? सिंधवाले त्यांना सिंध म्हणतात की आज शिव म्हणायचं नाही. आता इथं तर ढोलक तर लयच भारी आहे. भल्या भाड्याला हलविलं आणि टेन्शन घालविलं, आनंदाला बोलविलं आणि शब्दाला चालविलं. हे का नाही? भारीच काम केलंय. बोधले महाराज म्हणायचे आमचा तुम्ही कार्यक्रमच बंद करता म्हणजे.
हा ते पाहुणे जवळचे तर ते आमचं जरा चलते म्हणजे शाब्दिक जरा. आणि म्हणून आपल्या समोर एक गीत छानपैकी सादर करतो. काळ्या आईला हिरवे शालून सुंदर नटवायचे, पाणी पावसाचे इथेच आठवायचे. कारण प्रत्येक पावसाचा थेंब इथं मुरला पाहिजे, तो जिरला पाहिजे आणि पुढच्या पिढीसाठी उरला पाहिजे. आणि हाच मुद्दा आता मंदिराच्या समोर आपण काळजावर कोरला पाहिजे. हेच राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा उद्देश आहे. कारण 2 वर्षांनी ही मंडळी येतात. तुमचं खूप कौतुक केलं आणि मला वाटलं की आता मला सांगितलं की मंदिर बी नाही पण रामाच्या नावानं गाव आहे. माझ्या डोक्यात इथं पिंपळाचं झाड आणावं आहे मस्त पैकी. पण मोटरसायकलवर त्याच्या जर पाला झडून गेला तर हे म्हणजे मुडा पिंपळ आणला आहे मुडा. सुंदर डोक्यात करून दुसऱ्या वेळेस घेऊन मी सुरक्षित वाहनामध्ये. आणि म्हणून आपल्या समोर गीत सादर करतो. काळ्या आईला हिरव्या शालून, काळ्या आईला हिरव्या शालून लई सुंदर नटवायचे, पाणी पावसाचे आठवायचे. आपल्याला कधी साबण सोड्याचा वेळ लागत नाही. देव कसा अंगात येणार आहे? देव डोक्यात आला पाहिजे. देव डोक्यात आला की रामाला तुम्ही आग्रह करून आणलं का नाही? तर तुझ्या नावाचं गाव या ना गावाकडे रामराव आणलं ना तुम्ही सगळ्यांनी एकजुटीने. किती सुंदर मंदिर बांधलंय. मला काही दर्शन घेता आलं नाही. उद्या सकाळी दर्शन घेऊनच मी गावाकडे जाणार. कारण 2-3 लग्न आहे आणि आजचा मुक्काम इथंच राहणार आहे. त्याचं कारण आहे की सुंदर सुंदर तुम्ही इतकं सुंदर जीव घातल्यामुळे ज्यांनी अन्नपूर्णा मातेला सगळ्यात धन्यवाद देणार आहे. हाताला चटके बसले तरी आम्ही कसं आहे माहिती का, फुरके मारू मारू. कडीचा विषय झाला होता लाजू लाजू सर जरा जरा दमाना फुरका हाणाले. हाना फुरका, कडीचा फुरका कुणा हाणा फुरका. सुंदर असं आहे. कारण काय घरातली जी लक्ष्मी ना ती अन्नपूर्णा ज्यावेळेस होती, यशोदा पंगत तुम्ही आज जीव घातलेले, तुम्हाला सुद्धा त्रिवार वंदन करतो. कारण शेतकऱ्याच्या लेकी आणि शेतकऱ्याची आईच हे काम करू शकते. आपला दरवाजा सतत खुला असतो आणि म्हणून आपल्याकडे गोधन पशुधन वाढतं. कावळा सुद्धा कावकाव करतो येतो. नाहीतर मला सांगा शहरातल्या माणसाला कावळा
आता मी एक जणाला सल्ला दिला माझ्या मित्राला, ती मला काहीच उद्योग चला नाही. मला काय करू, 2 कावळे घे, 2 कावळे विकत घे. आणि कोणी दचकलं 500 रुपये, या कावळ्याला 500. याकाला सांगायचं तू आताच खायचं नाही, त्याला म्हणायचं इथं शिल्लक राहिली बघा याची काहीतरी. दुसऱ्याला सांगायचं तू आताच खाऊ नको, 1000 घेतल्याशी त्याला खाऊ द्यायचं नाही म्हणायचं. असं बारीक की काय चाललं हीच कळायला, जिवंतपणी काहीच नाही हो. बुंदीन लाडून मग त्यानं काय चाललंय सगळं सोंग आपल्या समाजाचं लय वाटलं झालं तुम्हाला सांगतो. की म्हणून तुकाराम महाराज एकदा समजले, ज्याला गाता समजली ना तिची व्यथा कमी होती आणि माता शांत राहते. गाता तुम्ही वाचता ना, तुम्ही गाता परत किती जणांच्या घरी गाताय बरं, हातवरी करा बरं. इतक्याच्या विद्याच्या घरी येणार आपल्याकडं एक जणाचं एक हात, बाकी सगळं असंच का. तुम्ही म्हणला असतं काय माय जनाबाई त्रास झाला तुकाराम महाराज, खूप छान आहे. कारण त्यांनी घेतले म्हणजे आपण वाचला तर वाचा, लेकराला वाचायला हवा. काय भावार्थ आहे त्याचा, एका अभंगाने मी एवढा झालोय. वाचून घ्या एकदा, पूर्ण दारिद्र्य निघून जाते, पूर्ण दारिद्र्य. आणि म्हणून सुंदर आता शेवटचं गीत आपल्या समोर सादर करतो. त्याच्यानंतर एक पोवाड्याची झलक. तुम्ही खुश आहेत गावचे पालक, प्रथम नागरिक मालक, सोसायटीचे संचालक, सगळेच म्हणजे आजी माझी कार्यक्रमाला राजी. एका ताटात वरपायची भाजी असं म्हणणार नाही गावात का नाही. मी म्हणत असतो लयच भारी कार्यक्रम आहे सरपंच साहेब, सरपंच होणं लयच अवघड काम आहे. मी म्हणलं ग्रामपंचायतच्या भानगडीत पडणार नाही, झालं तर आमदार होईल भाऊ म्हणलं. पण मी का गावचं 7 पिढ्याचं काढते तिकडे तू माझ्या राणातून नांगर फिरवला नव्हतास का. काय त्या नांगराचा आजाचा काय संबंध आहे. आपलं गाव आहे, आपलेच माणसं आहेत. सत्ता यांच्याकडे आली की सगळ्यांनी पाठीमागे राहून मदत करायची. आणि ज्या ज्या पक्षात म्हणून तो सगळ्या पक्षाचे झेंडे बाहेर इशीच्या बाहेर लावायचे. सगळे जेवढे पक्ष आहेत ना तेवढे नसतील त्याचे मी लावायचे. आपला पण कार्यकर्ता दिसायला लागला आणि आला आपल्याला येड्यात काढते. तुम्हाला मुद्दाम सल्ला सांगायला, कुठल्याही पक्षाचा आला की सगळ्यांनी मंदिरात आणायचे त्यांना. जय हरी बोला कुंडली म्हणायचा, आपला बुका लावायचा. सांगून गेले तू काय लावा बुका आणि अनुदान द्यायचं काही विसरू नका म्हणायचं. जर विसरला तर नक्कीच आहे तुम्हाला धोका. असं म्हणलंय मंदिरात, म्हणलं की बस कार्यक्रम घंटी वाजवायची. खुश होता अख्खं गाव माझ्या पाठीमाग. त्याची गाडी गेली दुसऱ्याला घेऊन या या जय हरी जय हरी. कारण असं केलं तरच गावाचा विकास होतो. आता तुम्ही कसं माहिती का, इमानदार माणसं येते पण राजकारणामध्ये असल्याच गोष्टी चालतात. लय अवघड आहे सर, पण तुम्हालाही नाही जमत म्हणजे तुम्हाला करीत नाही, त्याला घोळकरी व्हावं लागते. आपलं मुळ काय काय मनात काही ठेवत नसतं. मी लय जणांना निवडून दिलं, लय जणांना मी लय मोठे मोठे नेते लिहिले, मोठ्या मोठ्या कॅबिनेट मंत्री राहिलो असतो मी. माझी हिंमतच होत नाही राजकारणात यायची, लयच अवघड काम आहे. म्हणून मी ग्रामपंचायतला गावात सर्वांच्या साक्षीने मीटिंग घेतली. मी म्हणलं मी ग्रामपंचायतच्या कुठल्याही इलेक्शनला उभारणार नाही. तेव्हा सगळे लोक, सगळे सत्ताधारी विरोधक माझ्या घरी यायचे, आमच्याकडे बघा बर का. मी म्हणलं अगोदर नालीचं बघा बर का, रस्त्याचं बघा, लाईटचं बघा, पाण्याचं बघा, हापशाचं बघा, झाडाचं बघा. आणि सुंदर असा सर्वसामान्य माणूस एक महिला विसर्जच्या दिवशी घरी गेलो. ताई म्हणलं झाला सरपंच तुम्ही केला गावात. म्हणलं येच लय भारी, गावची नारी सगळ्यात भारी म्हणलं, सगळ्यात मोहरी आला निवडून मस्त पैकी. गावात खूप कामच कामं केली. एकजूट पाहिजे, कुठल्याही कामात एकजूट पाहिजे. आणि म्हणून सगळ्यांनी एक असा आनंदानं नांदा, आनंदानं नांदा करायचं नाही बांधा. धरण चांगलं बांधा आणि एक लावायचं. आपल्याला काय लावायचंय, काय लावायचं आपल्याला, काय लावायचं, झाड. का सरकार म्हणते झाडे लावा, बरं झालं तुम्ही बाजूला. सरकार काय म्हणते, झाडे लावा. हे कळलं पाहिजे कार्यक्रमात. ही झाड आहे का रोप आहे. आणि सरकार काय म्हणते, झाडे लावा, झाडे लावा. आता त्यांच्या पुन्हा लावलं होतं आजने का पंचायत मुली नाही, झाड आहे का रोप आहे. रोप लावलं पाहिजे का झाड लावलं पाहिजे. आणि आपण शाळेत घोषणा सर काय द्यायला होते, झाडे लावा. काय म्हणते तर झाडे जागवा. सरकार म्हणते झाडे लावा, अधिकारी म्हणते झाडे जागवा, शेतकरी म्हणते साहेब तुमची तुम्ही तिकडेच भागवा, पण पाऊस मात्र इकडे मागवा, पाण्यासाठी आंबाबाईचा जोगवा. काय प्रश्न मिटणार आहेत का.
कळत ना झाडातला रोपातला फरक. इकडे सांगायला म्हणजे मुलीचं 18 वर्षे, मुलाचं 20, 40ला लग्न झालं तो खुशवायला त्याचा पाय 40ला म्हणते एकदाचा मुंजा संपला रे बाबा. बापाकडे पोरग राग सारखं बघत आहे. माय मी ती थोडा दमदर झालंय तुझ्या दोस्ताचा तर यावर्षी होईल तुझा नंबर लागेल. दिवसभर बोंबलत गेल्यावर शेतात मन लावून काम करा ना. पोरीचा बाप 4 वेळेस विचार करते की पोरगा काय करते. तुम्ही किती बी लबाड सांगा ती दिसते ते आपलंच असं म्हणा. ती लगेच बटन दाबलं की 7-12 इथे या. आरक्षणाला मावशी जमीन सांगू नका, घर सांगू नका, आधार घ्यायला का येडे सारखा. तुम्ही किती वेळा वाट बोला त्यांच्याकडे आहे का नाही. सगळं बँकेत गेले, बँकेचं अकाउंट आहे, सगळे अकाउंट त्याला जोडलेले आहेत. म्हणजे एक कलमी कार्यक्रम आहे. आता लबाड बोलायचा कार्यक्रम आहे नाही. आरशाच्या समोर उभारला एखादा नाकटा माणूस आहे, म्हणे माझं नाक लांब आहे, तसं जमणार आहे कार्यक्रम. जसं आहे तसं आहे म्हणजे. आणि म्हणून काही गोष्टी बोलल्या पाहिजेत. गाईचा प्राण वाचवण्यासाठी ब्राह्मण सुद्धा लबाड बोलला आहे का नाही. आणि म्हणून आपलं गोधन वाढलं पाहिजे म्हणून शेवटचं गीत आपल्या समोर सादर करतो. आणि नंतर एक पवाड्याचा तुकडा घेऊ, कारण पवाड्याची एक झलक दाखवू. कारण मुळात माझा पवाड्याचा सुद्धा वाज आहे. आणि मग आपल्या प्रबोधनावर कीर्तनाला पूर्ण विराम देऊ. तासभर तर झालं असेल म्हणजे ती म्हणते नाही झालं. त्यांनी रटावून जेवण केलं, खुर्चीला टेकन दिलं आणि ते म्हणते 1 तास नाही झाला. म्हणजे पोळी बी जिरली पाहिजे, माझी बी जिरली पाहिजे. पाणी आळवा, पाणी जिरवा. तुम्ही एकदा जिरवून आला पाणी तिकडं गेल्या पाहिजे. एक सुद्धा माणूस उठला नाही पण उठपळून खोब्यात मोकळा कार्यक्रम असते. मनात काही ठेवायचं नाही. फुल सुगंध दडून ठेवते का. आणि मूल घरातल्या खुडी, बाप कसा, माय कसा, आजी कशी, सगळं सांगतात लेकर. माझ्या सगळ्यात दोस्तांना कोणासोबत लेकरासोबत त्याला नुसतं 2 चॉकलेट दिले रे दिले आखी कृती वाचली समजायचं. तुम्ही किती सांगा बरोबर आहे का नाही. आई चहा पिते का तुझी, पिते का नाही. 1 कप का 2 कप तुला म्हणते 1 गप बस गप. आणि आई 2-2 कप. मावळ्यांनी साखर कमी वापरा. मग आता सांगायचा मुद्दा राहिलेला आहे माझा. साखर कमी आणि कमी, कारण का जेवण करून चहा प्यायचा. सरपंच साहेब उपाशी पोटी चहा प्यायला की आतड्याला कसं होत असेल तुम्हाला काय सांगावं. तुम्ही एकदा त्याच्या पुढं काय म्हणजे त्याला ती कोणती मशीन असते, माणूस उभारलं की दिसतंय सगळं पोटातलं. सोनोग्राफी. मला काही कळत नाही हो सोनोग्राफी. तुम्ही कशाला गेलता. ती आता ती बरं आहे, भातचेचं बरं आहे. पुन्हा भातचे आहेत ना, या गावचे भातचे सच्चे आहेत. आता आमच्याकडचे लुच्चे आहेत, ती वेगळा कार्यक्रम आहे. माझा भातच म्हणते मामा यावर्षी आहे का नाही माझा मेळ. माझा बंद होईल खेळ तर तुझा लागेल मेळ. आता शिकते 40ची कुठे घातलीस वेळ. मुंजे राहिले. मुलीच्या माय बापाला त्रिवार वंदन करतो बघा. लय भारी धन आहे तुमच्याकडे, भांडवल आहे. इतके निरुप येतात की काही करायचं नाही. पोरगी बघा आपण लय अवघड कार्यक्रम आहे. आपल्या गावात काही जास्त लग्नाचे दिसेना आहेत ना. 25 आहेत का. आमच्याकडे मागे गाव आहे देशमुखाचं 185. 25 ते 40 भेटा असतील. मुलगी तर त्याच्यातला मिळू द्या वाटा. काही येणार नाही घाटा. आम्ही मागणार नाहीत नोटा. तुम्ही म्हणता आता इथून तुम्ही सुटा. मुलगी म्हणजे काय साधी गोष्ट आहे का काय. पेटी और धन की पेटी, गहू की रोटी. लय भारी आहे वो मुलगी. माझी मुलगी आता संध्याकाळी फोन करते, बाबा कार्यक्रम झाला का. मुलगा सकाळ फोन म्हणते कवा आला बाबा तुम्ही. बघा वंशाचा दिवा. शाबास रे बाबा. मुली सरकार हृदय कोणाचं नाही. आणि म्हणून आपल्या समोर गीत सादर करतो. झाड माझ्याशी बोलते. त्या काळात माणसाला कपडे नसायचे. झाडाचा आधार घ्यायचा, पाला गुंडाळायचा. आणि सध्या झाडांची काय अवस्था आहे त्या 2 ओळीच्या गीतामध्ये मी आपल्याला मांडण्याचा प्रयत्न करतो. झाड म्हणाल, दुःखी होऊन अश्रू ढाळून, दुःखी होऊन अश्रू ढाळून कहाणी जीवनाची सांगतया. झाड माझ्याशी बोलते.
कारण हीच संधी आहे आपल्याकडे पुण्य कर्म करण्याची. मला खरं तर म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे. झाडाचं गोंडस रूप आहे, पण आता तुम्हाला येलेली झोप आहे. बंद करायचं का? इकडे विचारावं लागतं आपलं काय म्हणजे उठलं की त्याच्याला काय दात घासले की तयारच. बसून उठावं लागतं, शेवटी झोपावं लागतं. बजायला काही तुम्हालाच विचारायला एक म्हणा पवाड्याची एक झलक. छत्रपती शिवरायांनी आता 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे. आपलं येणं होईल नाही होईल, मी म्हणतो लागायची तर लागू द्या, एकदा कड लागू द्या ना. पण एकदा तरी बघा शिवनेरी गड. शिवनेरीला कोण कोण गेले बरं आपल्यापैकी? एक त्यांनी डबल हात लावला असा, म्हणजे दोघं बी जाऊन आले ते. आपल्यापैकी इकडे महिलापैकी कुणीच नाही का? सरपंच साहेब एकदा ट्रिप शिवनेरीला काढायची, जेवणाचा खर्च माझा, आपण दिला जा राजा, मानधनातून पैसे करायचे माझा. एकदा तरी मावल्यानो ज्या जिजाऊ महासाहेबांनी ज्या शिवरायांना जन्म दिला आणि आज इथं सुखा समाधानानं आपण राहिलो नांदायलो, आणि जी आता आपल्या हक्काचं मिळालं ना त्यांच्यामुळेच मिळालंय. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, आग्रह धरा आता की शिवनेरीला एकदा जाऊन यायचं. माझी बायको गर्भधर 7 महिन्याची असताना शिवनेरी किल्ला चढली. 0 बजेट मध्ये बाळातपणा दोन्ही, आणि उलटे शासनाचे 1700 रुपये मिळाले मला. त्याचं कारण आहे की शिवनेरी किल्ला एकदा चढला पाहिजे. रायगड चढणं थोडं अवघड आहे महिलांना, ते बी एकदा बघा. जाण्याच्या अगोदर परतीचा प्रवास चालू झाला. आता माझा बी 54 आहे, पण माझा सुद्धा तिकडे त्या गडाला वेळ लागला नाही. शिवनेरीला दरवर्षी जाण्याची इच्छा असते. जिजाऊ महासाहेबाकडे यावर्षी मी राजा सिंदखेडा 12 दिवस होतो. मी 12 दिवस एकदा सिंदखेडा कोण कोण गेले? राजा सिंदखेडा 1 2 3 4 5 6. सरच तुमचा लय छान भारी हो. तुम्ही उठून उभा राहा एकदा, उठून उभा राहा एकदा. काय तुमच्या नावाला उठून उभा राहा सर. ते कुठल्याही गोष्टीत यशच म्हणते सर, त्याच्या नावाला की नात पाहिजे. किती मोठं वैभव दिलंय राजांनी आपल्याला, किती मोठं. मावल्यांनो एकदा शिवनेरी किल्ला बघा. मी 19 फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावरच आहे. इतकं राजाने वैभव दिलंय. आणि त्याच राजासाठी ज्या शिवभक्त तानाजी मालुसरेंनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं, त्या पोवाड्यातला थोडा भाग मी सादर करतो आपल्या समोर थोडा. कारण पोवाडा मोठा आहे, कार्यक्रम छोटा आहे, आणि आपल्या समोर एक मी मंदिराचा गोटा आहे, समुद्रातल्या पाण्यातला एक लोट आहे, आणि आपलाच एक बहुजनाचा बेटा आहे. मी खूप छोटा आहे, आणि म्हणून एकदा छोटा पोवाडा थोडा घ्या थोडा. Thank you.
किल्ला घेतला जाईल. आमंत्रण दिलं सर्वाला, दिलं सर्वाला, दिलं सर्वाला. झेंड्याचा शिपाई ताना मालुसरे ते म्हणाले, आम्ही अष्टमीचा मुहूर्त धरलाय, आम्हाला लग्नाला येता येणार नाही. जाऊन सांग ताना मित्राला, ताना मित्राला, क्षमा कर तुझ्या राजाला. आम्ही त्याच दिवशी किल्ले कोंढाण्यावर स्वारी करायची ठरवलेले. आम्ही जातो मोठ्या लग्नाला, मोठ्या लग्नाला. तानाजी मालुसरेंच्या गावामध्ये दारात मांडव सजला होता. सुवासिनीची धावपळ चालू होती. लग्नाची लगन घाई जवळ येत होती. तानाजीचे कान कचूर होऊन गडावरला निरोप ऐकण्यासाठी उत्सुक झालेले होते. येणाऱ्या मावळ्याला विचारलं, राजा येणार आहेत? नाही, कारण ते मोठ्या लग्नाला जाणार आहेत. अरे कुणाचं लग्न? किल्ले कोंढाण्यावर स्वारी. वयच नाही, मराठ्याच्या धनेरी लढाई आणि आम्ही लग्नात वर बाप कळलं की आपला पती लग्नाचा अर्धवट कार्य सोडून तो लढाईसाठी निघालाय. तसे जरांगे पाटलांनी ही लढाई जिंकली. तशीच ती खतरनाक लढाई होती. आपला पती लग्नाचा अर्धवट कार्य सोडून तो लढाईसाठी निघालाय. तानाजीची पत्नी पळत आली, म्हणाली, ना मी ऐकलं ते खरं आहे? काय ऐकलंस? तुम्ही म्हणे लग्नाला निघाला. हो, तुम्हाला काही अक्कल आहे का? बाई सहजासहज करायची अक्कल करत असते. काय म्हणालीस? नाही हो, नक्षल सारखी पोरगी आहे, तिच्या
अंगाला हळद लागले, मुलाचं 4 दिवसावर लग्न येऊन ठेवलेलं आहे. पोराच्या अंगावर अक्षर राखा आणि नंतर जावा. हे लढाई हे राजकारण तुमचं थांबवा. येडे मराठ्यांचा धनी संकटात आणि आम्ही लग्नात वरबा पौर्णिमेला आम्हाला शोभणार नाही. कपडे आण माझे. तानाजीने पोशाख केला आणि आपल्या अर्णांना जाणाऱ्या पतीला तिने कुंकुम तिलक करून वळत असताना ते ताटात निरंजनी विचल्या गेली. जाऊ नका हो, हा भयानक अपशकुन आहे. तानाजी हसल्याने म्हणे, अगे येडे, या तटात निरंजनी विजली म्हणजे आम्ही मरो आणि या तटात निरंजनी राहिली म्हणजे आम्ही जिवंत राहू. हा शिवरायाचा शिपाई आहे. तानाजीने आपल्या पत्नीच्या कपाळचे कुंकू पुसल्याने म्हणाले, परत आल्यानंतर लावा. येतो आम्ही. सूर्याजी मामा चला. हा वीर आपल्या दरबारात स्वागतासाठी उभा राहिला. राजे कडकडून भेटले, कारण त्यांना एक एक मावळा लढाईवर पाठवायचा नव्हता. निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही इकडे थरमार मांडत होती. राजाचं मन घेवरला आणि अंगावरचा शेला काढून दिला. तानाजीने आपल्या मातेला प्रणाम केला आणि म्हणाले, येतो आम्ही. सूर्याजी मामा चला. तानाजी वीर चालला, वीर चालला. घोडाच्या म्हणण्याचा आवाज येत होता. ड्युटी भविष्य सांगितले, सांगू लागले, ताना भागारी फिर, ताना भागारी फिर, तुझा मृत्यू होणार आहे. ड्रेस बदलला, गोंधळाचा वेश परिधान केला, अंगावर बेलकट बंडी, कवड्याची माळ, कवड्याची टोपी, हातात पेटलेला पोत आणि सूर्यजीला इतका ड्रेस दिला. ते दोघेही कोळीवड्यावर आले. त्या कोळ्याच्या मुलाने पाहिले, त्याच्या नाव गोट्या. त्या गोट्याने गोंधळाला पाहतात तो खंडू जनाकीकडे पळत गेला. म्हणाला, हो नाही, गोंधळे आले, गोंधळे. ह्या बंबाटणीचे बंबाटण्या, संबळांग भांबळांग, संबळांग भांबळांग. जगदंबे, आम्ही म्हणला तर तुझा गोंधळ करू शकत नाही, पण तूच गोंधळाला पाठवून दिलंस. खंडूच्या नायकाने 12 बंडीच्या गाठी बांधल्या आणि बेल भंडार हाती घेतला आणि कोळ्याला गोंधळाला आमंत्रण देण्यासाठी आला. अरे हा गोंधळी म्हणावं तर गडी जबरदस्त आहे, नाही म्हणावं तर पोशाख गोंधळाचा आहे. कुठून आला? तुळजापुराहून. इकडे कुठे निघालतो कोकणात गोंधळ घालण्यासाठी, पण रात्र झाली म्हणून आलो कोळीवड्यावर. राम 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 राम. गोंधळ घालाल, दिली संधी तर घालू की गोंधळ, तेवढ्यासाठी चालाव. हा बोलकापणा समजून आला आणि कोळ्याने बेल भांडार उदाहरणाचं गोंधळी काय म्हणाला, ऐ रे
कशी झोप लागली मरदाला, कशी झोप लागली मरदाला. माया बहिणी गेली दुश्मनाला, इतडानो नेता लुगड्याला, घरात ते घरा बांगडाला, संशय आला डोळ्याला, मुलामुळे घेतलं लोणाला, विचारलं नावा गावाला, बेल भंडार हाती धरलेला, डोळ्यानं दिलं वचनाला, कोणाची काय बोलाला, कोणाची मंदिरे मला, सूर्याची बंधू संगतीला, तेलार मामा आहे जोडीला, किल्ल्याची माहिती घेणारा, म्हणून आलो कोळी वाड्याला, कोळी काळात तानाजी मालुसऱ्यांना सर्व जुलमीला कंटाळून गेलेल्या कोळी समाजाने पाठिंबा दिला आणि परत आले. पेटाळातली घोरपड बाहेर काढली आणि तिला सांगितलं, यशवंते, तू अनेक वेळेस आम्हाला गडावर जाण्यासाठी मार्ग दिलास म्हणून तुझे नाव यशवंत ठेवण्यात आले. आज मध्यरात्रीपर्यंत या गडावर आम्ही पोहोचलो पाहिजे. चाल. जाणारी यशवंती पायाच्या नक्या टोचत चालली. तिला भयानक मोठा काळ दिसलाय. तो काळ आपल्या मालकाला खाणार आहे. आपल्या मालकाला आजचे दिवस गडावर चढू नये म्हणून यशवंती सांगण्यासाठी परत निघाली. परत येणाऱ्या यशवंतीला पाहता तानाजी मालुसरे म्हणाले, यशवंती, मला फेर, तो तुला काळ दिसलाय, तो मला खाणार आहे. परत जायचे तुझे खांडोळे केले जाते. यशवंती गडावर गेली. दोराला हसरा दिला. मावळे चढू लागले. 342 मावळे गडावर गेले आणि तो दोर कपिला घासून तुटल्या गेला. लटकलेले 60 माणसं तरी पडून खालाच झाले. तानाजीने सूर्याची दोर तुटला म्हणून सांगू नका. गड्याओ, आपापले काम सावधगिरीने करा. आपल्याला भवन वेळ देणार आहे. हर हर महादेव. काळास गडावरचे राजपूत आणि पठाण मंडळी आपल्याकडे मात्र या एकादशीला त्या एकादशीला कार्यक्रम असतो. पण ते नित्यने मला 3 वेळेस नमाज पढतात. कारण अल्लाह ईश्वराची भक्ती केली पाहिजे. आणि म्हणून ते म्हणाले, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदिया रसूलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह. मध्यरात्रीला ते कमल कुमारी म्हणतो, काय म्हणतो, ए कमल कुमारी, डरो मत मेरे बेगम, हमारे सामने कोई नहीं आएगा. कौन आता है हमारे सामने? सुना था भगवान गोपाल कृष्ण ने द्रौपदी को बचाया, लेकिन यहाँ कृष्ण कोई नहीं आएगा. कौन आता है हमारे सामने? हसणाऱ्या उदयभानला पाहताच आमच्या मामाचा पारा खवळाने म्हणाले, ए 12 बिगडीच्या औलादी, तुझा बाप हजर आहे. हातात तलवार बघताच ते म्हणाले, अल्लाह, हा शैतान कहां से आया, कुठून आला? या तुटलेल्या कड्यातून. हे मालिक, हे परवरदिगार, त्या मृत्यूच्या कड्यातून येणारा वीर कोण असावा? तो तानाजी नसेल? तानाजी, हो तानाजी, ये हिरा ये, आजपर्यंत तुला पाहिले नव्हते, हा गड तुला दिला, तू किल्लेदार, मी तुझा सेवक. ते म्हणाले, अरे कुत्र्याला कुटका टाकला म्हणजे तो गोंडा गळतो. ती आमच्या औलाद नाही, हा भगव्या झेंड्याचा शिपाई तानाजी म्हणतात मला. असेल हिंमत तर चाल माझ्यावर. मामानं मारलं उठाणाला, मामानं मारलं उठाणाला, मारलं उठाणाला. वर्मीवार बसताच छातीपासून ती पार बेंबीपर्यंत तलवार घुसली गेली. तलवार उपसताच तानाजी धरणीवर पडले. मावळे पळू लागले, धीर खचला.
सूर्याजी म्हणाले, अरे सगळे तोडले गडावरचे, लुगडे बांगड्या भाडा गडावर उड्या टाकून मारा, नाहीतर शत्रू तुटून पडा, हीच वेळ आहे जिंकण्याची. मावळे परत फिरले, जोराचा पाटला चालू केला, गड ताब्यात आला आणि गडावरली गवताची गंजी चेतवण्यात आली आणि महाराजांना इशारा केला की गड जिंकला. राजे म्हणाले, महासाहेब तानाने गड घेतला, ताना विजय झाला, आपला आवडता गड किल्ला जिंकला. महासाहेब सगळ्याला आनंद झाला आणि राजे निघाले. परंतु इकडे किल्ले कोंढाण्यावर हा दिफाड दिह्याचा मारुतीला शेंदूर लावावा तसा रक्ताने लाल झालेला पडलेला तानाची माणूसरांना पाहिलं आणि माणूसरे म्हणाले, ताना, अरे ज्या बायकोच्या कपाळाचा कुंकू बसला तिला कपाळाला कुंकू लावू नकोस, कुठल्या तोंडाने सांगणार आहे? बाळ रेबाने विचारले, काका आबा माझ्या लग्नाला येणार नाही तर त्या चिमुकल्या पोराला काय सांगणार आहे? राजे गडावरच्या पायऱ्या चढत होते. महाराजांचे स्वागत चालू होते, पण सर्वांच्या चेहऱ्यावर नाराजी होती. राजे गडावर आले आणि दंड आपला मावळा पडलेला पाहून राजे म्हणाले, ताना मला पण सोडून गेला, ताना मला पण सोडून गेला. मावळ्यांनो, रडायचं नाही, लढून जिंकला तुम्ही. आजपासून या गडाचं नाव बदललं, गड आला पण माझा सिंह गेला. सिंहगड, सिंहगड. तानाजीच्या देहाचे तुकडे उचलले, पालखीत घातल्याने उमरठ्याकडे पाठवले. इकडे उमरठ्यात काय घडले? तानाजीच्या पत्नीला स्वप्न पडले, आपल्या पतीची वरात निघालेली, आपला पती जिंकलेला आहे, पोरं नाचायला लागले आणि ते विजलेली ताट निरंजनी पुन्हा प्रज्वलित केली आणि आपल्या पतीला ओवाळण्यासाठी आली. आपला पती जिवंत नसून तो मेलेला पाहताच तिने दाखवला, तुम्हाला जाऊ नका म्हणले होते तरी गेला. राजाने शांत वन केले आणि तानाजीच्या देहाला अग्नी संस्कार दिल्यानंतर काय घडले? मावळे संघटित केले, रक्ताने न्हाले, रक्ताने आपल्या कॉलेजच्या माध्यमातून छोटीशी सेवा करण्याची माझ्यासारख्या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाला, पामराला संधी दिली. आपण मन लावून कार्यक्रम ऐकला. बऱ्याचशा गोष्टी सत्यवादीत कटू सत्य असतं. पुन्हा एकदा विनंती करतो की जिवंतपणे आपल्या हाताने एक रोपाचं रोपण करा, नटवा आपली वसुंधरा आणि एक नंबर महाराष्ट्रामध्ये ठरा. एवढे छोटस काम करा, एवढी विनंती करतो. आदरणीय ढवळे सर, आठवड सर, त्यांची सर्व टीम आणि या दोन कलाकारांच्या नावाने एकदा आपण टाळ्या वाजवा. तबला वाजवणं एवढं सोपं काम नाही आणि दोघाच बाप लेकानं सोपच काम नाही. आणि इथून ते पार ढवळे सर पासून ती गवळे सर बसतो सगळे घडवून हसलं पाहिजे हो थोडं जात. आणि म्हणून मस्त टाळकऱ्यांनी सुद्धा मस्त साथ दिली, संगत दिली, कार्यक्रमाला रंगत आली, विचाराची पंगत झाली. हेच याचसाठी केला होता ठास, शेवटचा दिस गोड व्हावा. झालेली सेवा आपल्या प्रभूचरणी अर्पण करतो. बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जगद्गुरु ज्ञानोबा माऊली की जय. सब साधू संतन की जय. सगळ्यांना धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.